नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमतच्या टॉप 18 बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण विविध क्षेत्रातील टॉप 18 बातम्या पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूयात राज्यातल्या टॉप 18 बातम्या. मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात एअर प्युरिफायर टॉवर बसवा. तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याबरोबरच इतर उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नवीन वर्णनात्मक अभ्यास 2023 पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. पुण्यातील अलका चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या नवीन घोषणा होणार याबाबतची उत्सुकता आहे. यंदा अर्थसंकल्पाचं आकारमान 50,000 कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या गोखले पुलाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी स्थानिक आमदार अमित साटम यांनी केली आहे. जुना पूल पाडण्यासाठी रोज मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 9 दिवसांचा ब्लॉक असणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत जुना पूल पूर्ण पाडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवासही आता वातानुकूलित होणार आहे. मिनी ट्रेनला वातानुकूलित एक विशेष आरामदायक कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलेला आहे. नवी मुंबईत मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढल्याचं दिसतंय. वाशी पालिका रुग्णालयामध्ये देखील बाह्य रुग्णसेवेमध्ये वाढ झालेली आहे. बाह्य रुग्ण दिवसाला 1100 वरून 1500 पर्यंत वाढलेले आहेत. वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरातील महिला अत्याचारांच्या घटना वाढतायत. 2022 या वर्षात बलात्काराचे तब्बल 357 तर विनयभंगाचे 546 गुन्हे दाखल झाले. नागपूर शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. कोर्टानं सुद्धा ही बांधकामं तातडीनं हटवण्याचे आदेश दिलेत. मात्र अद्यापपर्यंत शहरातील केवळ 5% अवैध बांधकामं हटवल्याची माहिती हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच टप्प्याटप्प्यानं कोरोना चाचण्या बंद करण्यात येणार असल्याची मुंबई पालिकेनं माहिती दिली आहे. सद्यस्थितीमध्ये दररोज 2,500 चाचण्या होत आहेत. परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कडक पावलं उचललेली आहेत. मोबाईल तसंच अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या आणि मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसह पुढील 5 वर्ष बोर्डाच्या परीक्षांनाच बसता येणार नाहीये. डिसेंबरमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिल्यानं पद रिक्त आहे. अशात सभापतीपदाची निवडणूक देखील रद्द झाल्यानं येत्या काळात महापालिकेप्रमाणे बाजार समितीवर देखील प्रशासक नियुक्त होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. मनसेच्या नवी मुंबई उपशहर अध्यक्षांच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञात इसमानं दगडफेक करून नासधूस केली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मागील 4 वर्षात HIV रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीला यश आलेलं आहे. प्रगत ART उपचार पद्धती, विविध पातळ्यांवरील प्रयत्न आणि समुपदेशन यामुळे HIV नियंत्रणात ठेवण्यासोबतच मृत्यू संख्येमध्ये देखील घट होते. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यानं 7 मुलांना विषबाधा झालेली आहे. या सर्व मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उल्हासनगरात दुकानांना लागलेल्या आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक झालेली आहेत. रात्रीच्या सुमारास कॅम्प नंबर 4च्या भाटिया चौक परिसरातून स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या कम्प्युटरच्या आणि त्याच्या शेजारच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. वाशिमच्या वनोजा परिसरातील जंगलाला लागलेल्या आगीमध्ये अनेक झाडं जळून खाक झाले आहेत. इथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्याच्या आकाशात UFOचं दर्शन घडलेलं आहे. आकाशात 5 गोळे एकाच रांगेतून जाताना दिसले. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खेरडी या गावांमध्ये देखील ही दृश्य पाहायला मिळाली. वाशीच्या APMC बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याच्या तब्बल 38 पेट्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे. आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात टॉप 18 राजकीय बातम्या।
महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। कसबा आणि चिंचवड मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक होणार आहे। कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेत। त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला। कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणुकीत भाजपनं पहिला विजय नोंदवलेला आहे। भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी विजय नोंदवलाय। ज्ञानेश्वर म्हात्रे मतदारसंघात झालेल्या पराभवावर त्यांनी हे मत व्यक्त केलं। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं। यावरून संपूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं देखील जयंत पाटील म्हटले। महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र कायदा 2022 या विधेयकामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं। मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा मिळाल्यानं उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काल ईडीच्या 2 पथकांनी छापा टाकला होता। अखेर 30 तासानंतर ईडीचे अधिकारी बाहेर पडले। यावेळी 4 जणांना समन्स बजावण्यात आले, तर कोल्हापूर बँकेचे 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, त्यामुळे ईडी कशा संदर्भात चौकशी करते हे माहीत नसल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ईडीला बँक योग्य ते उत्तर देईल असं देखील मुश्रीफ म्हटले। ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत 30 तास चौकशी करून 5 अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सोबत नेलं, त्यामुळे बँकेचे कर्मचारी आक्रमक झालेत। हे सर्व कर्मचारी आज बँकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहेत। सूडबुद्धीनं हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याचं आमदार निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सरकारला निवडणुकांची भीती वाटत असल्याचं देखील लंके म्हटले। महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे, कारण राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासात पहिल्यांदाच जनतेच्या सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत। कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये दोन्ही विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली। मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे। पालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त मांडणार आहेत। पालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्यानं पालिका आयुक्तांनी हंगामी अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे। फोन टॅपिंग प्रकरणानंतर भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी नेत्यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे, मात्र अशी कोणतीही सूचना नसल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। सध्याच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचं दानवे म्हटले। धुळे महानगरपालिकेच्या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून शहरात चांगलंच बॅनर वॉर रंगलेलं आहे। मनपाच्या आवारात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अखेर महानगरपालिका प्रशासनानं कारवाई केली आहे। यावेळी बॅनर काढण्यावरून वाद होऊन महापालिका प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी झाली होती। आणि आता पाहूया टॉप 18 राष्ट्रीय बातम्या। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत। त्रिपुराच्या कुमारघाट आणि अमरपूरमध्ये जे.पी. नड्डा यांची सभा होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भाजपच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना अर्थसंकल्पाबाबत माहिती देणार आहेत। संसद भवनाच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये सीतारामन खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत। उत्तराखंडच्या 4 जिल्ह्यांमध्ये आज हिमवादळ येण्याची शक्यता आहे। चमोली, पिथोरागड, रुद्रप्रयाग आणि उत्तर काशीत हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्यानं दिला असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील बीबीसी डॉक्युमेंटरीशी संबंधित वादग्रस्त पोस्टर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हटवलेले आहेत। बारकोड स्कॅन करून डॉक्युमेंटरीला पाठिंबा द्या असं या पोस्टर्सवर लिहिलं होतं। हे पोस्टर बाहेरच्या लोकांनी लावल्याचा आरोप विद्यापीठानं केलाय।
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी बॉम्बनं उडवण्याची धमकी अज्ञातानं फोनवरून दिलेली आहे। या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी अयोध्येतील सुरक्षेत वाढ केली असून आरोपीचा शोध घेतला जातोय। मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीमध्ये चिथावणीखोर भाषणं केली असून 5 फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमावर बंदी घालावी यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवर सरकारनं लावलेल्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। वकील LM शर्मा आणि वरिष्ठ पत्रकार N राम यांनी वेगवेगळ्या याचिका दाखल करून बंदी हटवण्याची मागणी केली आहे। बिहारच्या अरियामध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाली। यानंतर दोन्ही बाजूकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात 4 जण जखमी झालेत। पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। यूपीच्या कानपूरमध्ये पत्नीनं पतीची हत्या केली आणि मृतदेह घरातच पुरला। पती दारू पिऊन घरी आल्यानंतर या महिलेनं त्याची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून हत्येचं कारण अस्पष्ट आहे। बिहारच्या पूर्णिया इथे पेट्रोल टँकरला एका भरधाव जाणाऱ्या दुचाकीनं धडक दिली। या अपघातानंतर टँकरला आग लागून दोन्ही मोटारसायकल स्वारांचा जळून मृत्यू झालाय। हा अपघात इतका भीषण होता की टँकरनं काही अंतर या दुचाकीला फरफटत नेलं। पिठाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ 25 लाख टनापैकी 22 लाख टन गव्हाचा साठा खुल्या बाजारात ई-लिलावाद्वारे विकणार आहे। FCIनं दिलेल्या माहितीनुसार ई-लिलावाच्या पहिल्या दिवशी 22 राज्यांमधील पीठ गिरणी कामगारांसंख्या मोठ्या ग्राहकांना 8.88 लाख टन गहू विकला गेलाय। मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये गुंडांनी एका दुकानदाराला मारहाण केली। 4 गुंडांनी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी गुंडांविरोधात गुन्हा दाखल केलाय। आणि आता मनोरंजन क्षेत्रातल्या काही बातम्या पाहूया। अभिनेत्री सुष्मिता सेन आगामी आर्या 3 या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। नुकतंच सुष्मितानं रेडी होत असतानाचा ब्लॅक अँड व्हाईट शेडमध्ये फोटो शेअर केलाय। यात सुष्मिताचा क्लासी लुक पाहायला मिळतोय। अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते, पण सध्या चर्चा सुरू आहे ती तिच्या चिकन डान्स स्टेपची। जान्हवीनं क्यूट आणि मजेशीर अंदाजात एक चिकन डान्सची स्टेप केलेली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याचं नाव कधी सारा तर कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकर सोबत जोडलं जातं। अशातच शुभमन गिल आणि सारा अली खानचा एअरपोर्टवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा फोटो शुभमन सोबत सारा अली खान असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शुभमन आणि सारा अली खान यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान शुभमन गिलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात सामन्यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील शुभमन गिल याला हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो असं म्हणत चिडवताना दिसतायत। अभिनेत्री फातिमा सना शेखनं मुंबईच्या रस्त्यांवर खास फोटोशूट केलेला आहे। यात फातिमाचा 70 आणि 80च्या दशकातील रेट्रो लुक पाहायला मिळतोय। फातिमाचे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेत। अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। जैसलमेर येथील सूर्यगड येथे त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून सूर्यगडाला सजवण्यात आले। अमेरिकेच्या मोंटानामध्ये एक संशयास्पद फुगा आढळला असून अमेरिकेनं चीनवर हेरगिरीचा आरोप केलेला आहे। अमेरिकेच्या अण्वस्त्र केंद्रांवर चीन हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे। कंगाल पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। पाकिस्तानची परकीय चलनाच्या गंगाजळीत फक्त $3 अब्ज शिल्लक असल्याचं स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं म्हटलंय। त्यामुळे 3 आठवड्यानंतर परिस्थिती आणखी बिघडणार आहे। आसाममध्ये बालविवाह विरोधात तब्बल 4000हून अधिक गुन्हे दाखल आहेत। आसाम सरकार बालविवाह रोखण्यासाठी कठोर भूमिका घेणार असून आजपासून कारवाईला सुरुवात होईल असं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलंय।
अमेरिकेच्या लास वेगासमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। इथे एका पेटलेल्या कारमधून पोलिसांनी कार चालकाला बाहेर काढले। यामुळे चालकाचा जीव वाचलाय। खांबाला धडकल्यानंतर या कारला आग लागली होती। त्यानंतर कार चालक यात अडकला होता। अमेरिका आणि दक्षिण कोरियानं युद्ध सराव केला। अत्याधुनिक लढाऊ विमानांचा या सरावात समावेश होता। अमेरिकेचा सर्वात घातक असा बॉम्बर देखील या सरावात सहभागी झाला होता। उत्तर कोरियाकडून सातत्यानं दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात आला। पॅलेस्टाईननं पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ल्याचा आरोप लावलेला आहे। याबाबतचा एक व्हिडिओ देखील पॅलेस्टाईननं जारी केला। यामध्ये इस्रायलकडून निवासी भागांमध्ये हवाई हल्ले केले जात आहेत। या हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालंय हे अद्याप अस्पष्ट आहे। मेक्सिकोमध्ये पोपोकेटपेटल ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झालाय। हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे, ज्यामुळे इथे अनेक भूकंप झालेत। उद्रेक झाल्यानंतर ज्वालामुखीतून धूर आणि राखेचे लोट बाहेर आले, ज्याचा भयानक व्हिडिओ समोर आलाय। ज्वालामुखीतून निघणारा धूर आकाशात अनेक किलोमीटरपर्यंत पसरला होता। लेबननला हिमवादळाचा तडाखा बसलेला आहे। तुफान बर्फवृष्टीमुळे अनेकांना घरातच राहावं लागतंय। पाहावं तिकडे बर्फाची चादर पाहायला मिळते। अनेक गावांचा वीज पुरवठा देखील यामुळे खंडित झालाय। प्लास्टिक आता समुद्रातील जीवांसाठी धोकादायक ठरतोय। अमेरिकेतील हवाईमध्ये प्लास्टिकमुळे एका स्पर्म वेलचा मृत्यू झालाय। समुद्रात भरती आल्यानं हा वेल किनाऱ्यावर वाहून गेला आणि त्यानंतर हवाईच्या भूमी आणि नैसर्गिक संसाधन विभागानं क्रेनच्या सहाय्यानं 17 मीटर लांबीचा हा वेल बाहेर काढला। पाकिस्तानच्या कराची इथल्या अहमदिया समुदायाची मशिदीची तेहरीक ए लब्बैक पाकिस्तान नामक पक्ष कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। मशिदीवर चढून हातोड्यानं तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। खराब हवामानाचा सामना करणाऱ्या अमेरिकेतील टेक्सासमधून एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलेला आहे। इथे एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी वादळात उडी घेतली आणि जीवाची पर्वा न करता तो पोलीस व्हॅनजवळ बांधलेल्या कुत्र्याचा पट्टा सोडताना दिसला। या दरम्यान जोरदार वादळ त्याच्या दिशेनं पुढे सरकत राहिलं, मात्र त्यानं कुत्र्याला सोडलं नाही। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय।